भीमराव आंबेडकरांनी जबाबदारीने ते पुढे नेलं, अनेक गोष्टी केल्या. एका गोष्टीचं फक्त मला सातत्याने कौतुक वाटतं की भीमराव आंबेडकरांचं चरित्र वाचताना अनेकदा असं म्हणलं जातं की सयाजीराव गायकवाडांचं त्यांचं सगळं उभं करण्यामध्ये फार मोठा हात, शिक्षणासाठी पैसे दिले, शिष्यवृत्ती दिली, पण आपल्याला कोणालाही हे माहीत नसतं की ते सानुग्रह अनुदान वगैरे असे शब्द असतात तसं नव्हतं, तर ते चक्क कर्ज होतं दिलेलं बडोद्याच्या सयाजीरावांनी. कारण तत्कालीन दिवाणांनी नंतर मागे लागून लागून ते पैसे वसूल केलेले आहेत आणि त्यासाठी त्यांना नोकरी करायला लावलेली आहे बडोद्याच्या राजवाड्यात. आणि या उलट दुसऱ्यांदा जेव्हा इकॉनॉमिक्स या विषयावरचा अभ्यास करायला गेलेले होते तेव्हा शाहू महाराजांनी असेच पैसे दिलेले होते आंबेडकरांना. दुर्दैव असं घडलं की शाहू महाराज इकडे गेले आणि त्याच वेळेला तिकडे इंग्लंडमध्ये प्रचंड महागाई वाढली आणि त्या महागाईचा परिणाम अनेक ठिकाणी झाला. त्यात आंबेडकरांच्या आईचं पत्रही गेलेलं होतं आणि मग भीमरावांनी एक पत्र इकडे पाठवलं की बाबा शिष्यवृत्ती जर 750 रुपयापर्यंत वाढवून दिलीत तर थोडे पैसे मी घरच्यासाठी ठेवू शकेन. मी रात्रीचा दिवस करून अक्षरशः अभ्यास करतोय. आपल्यापैकी कित्येकांना हेही माहिती नसतं की त्या युनिव्हर्सिटीचा गणवेश म्हणून ते सुटाबुटात असायचे बरं का आंबेडकर. म्हणजे एक अंगावर आणि एक खुंटीवर असे 2 सूट त्यांनी कसेबसे शिवून घेतले होते त्या अनुदानामधनं आणि रात्री ते लायब्ररीचा वापर करायचे, कारण रात्री पाव किमतीमध्ये लायब्ररीची फी होती. त्यामुळे रात्री तिथं जाऊन अभ्यास करायचा. टमरेलभर चहा आणि 12 बटर ह्याच्यामध्ये जगायचं. पण आपली PhD 3 वर्षापेक्षा 2.25 वर्षामध्ये पूर्ण करता येईल का या प्रयत्नामध्ये आंबेडकर त्यावेळेला होते की जेणेकरून पैसे वाचतील आणि लवकर आपल्याला भारतात परत जाता येईल. आणि मग हे पैसे वाढवून मिळाले तर बरं होईल असं पत्र त्यांनी पाठवलं आणि क्रॉस पत्र तिकडं पोचलं. शाहू महाराज गेले. आंबेडकरांनी अक्षरशः गाशा गुंडाळला की आता काय आपल्याला कोण आपला वालीच नाही राहिला तर शिक्षण कसलं. आणि पाठोपाठ दुसरं पत्र राजाराम महाराजांचं आलं होतं ज्याच्यात त्यांनी असं म्हणलं होतं की मरताना माझ्या वडिलांनी माझ्याकडनं 5 वचनं घेतलेली आहेत. त्या वचनांमध्ये भीमराव आंबेडकरचं शिक्षण आणि आपल्या खाजगीतनं त्याला पुरवला जाणारा पैसा हा अहद हयात म्हणजे त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला दिला गेला पाहिजे, कुठलीही कुचराई त्याच्यात नको. हे माझ्याकडनं मरताना त्यांनी घेतलेलं वचन आहे पन्हाळा लॉजवर मुंबईत. काळजी करू नका, आपण लिहिल्याप्रमाणे पैसे आपल्याला पाठवत आहे आणि याची कुठलीही परत बोलीची अट नाही. आल्यानंतर आपल्या स्वतंत्र वृत्तीने जे पाहिजे ते आपण करू शकता. म्हणजे बडोद्याच्या राजासारखं इथंच नोकरी कर, मग तो पाण्याचा प्रसंग जो काय घडला हे असली कुठलीही अट सुद्धा घातली नव्हती. आंबेडकरांचं शिक्षण हे त्यातून पूर्ण झालं. आपल्याला हाही इतिहास कित्येकदा माहिती नसतो. आपण फक्त सयाजीरावांनी केवढं ग्रेट काम केलं म्हणतो. शाहूंनी बरोबर त्याच्यापेक्षा मोठं काम करूनही कधीही समोर आणलं नाही की मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं. हे मनापासून इच्छा होती म्हणूनच महाराज करायचे. खरं तर शाहूंवर मी जर बोलत बसलो तर इतके प्रसंग, इतक्या घटना, इतक्या व्यक्ती, इतक्या गोष्टी आहेत की 2 दिवस सुद्धा पुरणार नाहीत. कारण 26 वर्षात त्यांनी जे काही काम करून ठेवलं ते अक्षरशः प्रचंड आहे. अनेकदा जेव्हा लोक मला म्हणतात की शाहूंवरती हे किटाळ आणि हे आरोप आले त्याच्यावरती काय, तर मी अनेक डॉक्टर इथं असतील त्यांना सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की वयाच्या 30 ज्याचा डायबिटीस डिटेक्ट झालाय म्हणजे मधुमेह झालाय, ज्याचं शरीर प्रचंड आहे, प्रचंड म्हणजे किती होतं, वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी महाराज गेले 1922ला. त्यावेळेला त्यांची छाती होती 63, पोट होतं 78 आणि उंची होती 6.5 फूट. एवढ्या प्रचंड माणसावरती जे काही चारित्र्य हननाचे आरोप होतात, नॉर्मल आयुष्यात तरी एखाद्या माणसाला तसं शक्य आहे का? आणि डॉक्टर लोकांपासून सगळ्यांनी सांगितलं की हे कधीही शक्य नाही. मुळात डायबिटीसच्या माणसाचं काय असतं हे मी सांगायची गरज नाही. त्यामुळे फक्त 2च प्रसंग मुद्दाम सांगणार आहे की राधानगरी धरण त्याचं काम मध्येच बंद पडलं होतं जे मी मगाशी सांगितलं ते. आणि त्याच वेळेला महाराजांच्या टॉन्सिल्स वाढल्या. आपण लहान मुलांचं टॉन्सिल्सचे ऑपरेशन हल्ली पटकन करतो बघा, टॉन्सिल्स आणि ॲडेनॉइड्स दोन्ही काढून टाकतो. आणि मग त्यानंतर खायला त्याला बरेचदा डॉक्टर सांगतात संध्याकाळ झाली ना आत्ता काहीच करू नका, त्याला झोपू द्या, त्याला दिलंय सिडेशन, संध्याकाळी त्याला जरा आईस्क्रीम खायला द्या. का तर शुगरमुळे एनर्जी राहते, गोड असतं, आणि बर्फ हा प्रकृतीने उष्ण आणि स्पर्शाने थंड मानला जातो. त्यामुळे ते थंड थंड जाऊन जाऊन ते बिनम होतं, आतली जखम टाके घालता येत नाहीत ते, आणि लवकरात लवकर सुदिंग होतं गळ्याला, स्वच्छ मऊ वाटतं आतमध्ये आणि लवकर बरं होतं आचकेचे येतात ते जखमेचे त्यातनं, म्हणून ते खायला दिलं जातं. त्यावेळेला आजच्यासारखी परिस्थिती नव्हती की रक्त लघवी तपासायची आणि मग याला किती ॲनॅस्थेशिया द्यावा लागेल, असली पद्धतच नव्हती. त्यावेळेला एकच पद्धत होती, क्लोरोफॉर्म घेतलं जायचं, मोठ्या टॉवेलवर टाकायचं आणि पेशंटच्या नाकाला लावायचं, आडवा पडला की ऑपरेशन सुरू. त्यामुळे अनेकदा घोळ असे व्हायचे की एखादा पेशंटला क्लोरोफॉर्म कमी पडायचा, ऑपरेशन चालू असतानाच बोंबलत उठायचा जागावरून. ते एखाद्याला ऑपरेशन संपलं तरी 1.5 दिवस झोपलेला असायचं की हा मेला का काय वाटावं, इतका क्लोरोफॉर्म व्हायचा. अशा परिस्थितीत एका इंग्रजी डॉक्टरकडनं हे ऑपरेशन करून घ्यायचं, या वयात डायबिटीस असताना जखम करून घेणं मुळात अवघड.
डॉक्टरांना यांनी सांगितलं की नाही नाही मी काय क्लोरोफॉर्म वगैरे घेणार नाही. सगळ्यांनी वेड्यात काढलं. महाराज अहो, असं काय करताय, क्लोरोफॉर्म नाही घेतलं तर हे कापायचं कसं गळ्यातले एवढे मोठे झालेले टॉन्सिल्स गुलाबजाम सारखे. नाही नाही म्हटले ते काय व्हायचं ते उद्या. नोंद अशी आहे, टेंगशे नावाच्या त्यांच्या पर्सनल डॉक्टरची नोंद आहे की 10-12 माणसांनी त्यांना धरून ठेवलं होतं. गुरासारखे महाराज ओरडले, 3.5 पिंट रक्त गेलं, पण महाराजांनी बिनम न होता ते कापून घेतले स्वतःचे दोन्ही टॉन्सिल्स. मग त्यांच्या धाकट्या भावानी त्यांना वेड्यात काढलं अक्षरशः. म्हणले बापूसाहेब महाराजांनी की काय वेडेपणा आहे. मग निदान आता एक काम करा म्हणले, थंड हवेच्या ठिकाणी तरी राहायला जा. ब्रिटिशांची ती सोय आहे, चांगला तिकडे बर्फ पडतोय, तिकडे जाऊन राहावा. आता तिकडं ते जाणार म्हणजे काय महाराज एकटे थोडेच जाणार आहेत. तसा आजच्या काळातला IT एखादा पोरगा जातो नोकरीला गेला तसा. आजच्या काळात सुद्धा आपल्या ब्रिटिशांच्या काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडे आहेत ना, त्या गोष्टी त्या काळात असायच्याच. म्हणजे आता आपले जे राज्यपाल आहेत बघा, ते दरवर्षी पुण्याला येतात आम्ही बघतो आणि राजभवनमध्ये राहतात. का तर त्यावेळेला मुंबईचा पाऊस सहन व्हायचा नाही म्हणून ब्रिटिश गव्हर्नर पुण्यात येऊन राहायचा. ती प्रथा आजही चालू आहे. म्हणून आजही राज्यपाल पाऊस सहन होत असला तरी 1 महिना पुण्यात येतात. मग आता राज्यपाल एकटे थोडेच येणार आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचा लवाजमा येतो. खानसामा आला, जे PA आले, अख्खं ऑफिस पुण्याला हलतं. तसंच एक राजा तिकडे जाणार म्हणजे त्याच्याबरोबर त्याचा पर्सनल सेक्रेटरी आला, बाकीची लोक आली, खानसामा आला, त्याचा बॉडीगार्ड आला. महाराज म्हणले ही कल्पना चांगली आहे, चला इंग्लंडला जाऊन जरा आराम करतो. तर म्हणे किती लोक लागतील बघा. बापूसाहेब म्हणले तुम्हाला काय करायचंय. कुठलाही मंत्री आज दौऱ्यावर निघाला, तो म्हणतो का माझ्याबरोबर कोण कोण येते बघा जरा. तो म्हणतो PA आहेत ना बरोबर, चला. महाराज म्हणले असं नाही, जरा कोण कोणी यादी करा. मग यादी केली. महाराज म्हणले यांचा खर्च किती होईल. तुम्हाला काय करायचं म्हणले, राजा जाणार, खर्च किती खाजगी किती सरकारी तेवढं ठरवून तेवढं जा तुम्ही म्हणले बोटीनी. महाराज म्हणले असं नाही, ते खर्च काढा. मग खर्च काढला. महाराज म्हणले आता तेवढे पैसे समोर आणा. आपण कधी बघितलंय का आज कुठल्याही ह्याच्यावरती मंत्री निघाला, बरं डिझेल भरलं का गाडीत, हे पैसे किती पैसे झाले बघा. मग ते PA ला सांगणार ते पुढच्या गावाला व्यवस्था केली का लॉजिंग बोर्डिंग किंवा ते अमुक तमुक. हे असलं काही नसतं ना. त्याही वेळेला महाराजांनी बघायचं काही कारण नाही. पण महाराजांनी तरी सुद्धा सांगितलं. शेवटी बापूसाहेब महाराजांनी पैसे समोर आणले, एक पेटी भरून आणली, एवढे पैसे खर्च होणार आहेत. आणि मग महाराज सहजगत्या म्हणले आता एक काम करा म्हणले, 8 महिने होऊन गेले, ते राधानगरी धरणाचं काम अर्धवट राहिलंय. मी इंग्लंडला गेलोय असं समजा, बरा होऊन परत आलोय असं समजा. हे पैसे घेऊन जा आणि राधानगरीचं पुढचं काम पूर्ण करा. आणि राधानगरीचा दुसरा टप्पा या पद्धतीने पूर्ण झालाय.